स्वागत करूया पहिला चेंडू फायनलचा. अष्टमचा बराचसा बाहेर चेंडू. पनवेल टेनिस क्रिकेट लाईव्ह यांच्या माध्यमातून आज चंद्राची प्रतिमा चांगली अगदीच पकडली गेली होती. पान जागे फुल जागे भावनयनी जागला चंद्र आहे साक्षीला. ऑफस्टमच्या बाहेर काय सुंदर यॉर्कर फेकला गेलाय. मग आजची ही ट्रॉफी फायनलचा महाविजेता कोण असेल या सगळ्या गोष्टीला चंद्र मात्र साक्षीला आलाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर निश्चितच एक धावसंख्या इथं पाहायला मिळते. 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. कारण पहिला वाईड होता नंतर मात्र एक एकेरी धावसंख्या स्ट्राईक रोटेट केली गेली आणि आयलेश आज थांबण्याच्या मूडमध्ये नाही. आयलेश आजपर्यंत पाहिलं सकाळपासून ताकदवर बॅटिंग केली त्यामुळे मात्र आज मूडमध्ये आहे पूर्णपणे आयलेश मारण्याच्या. परंतु माऊली एक अचूक टप्प्यांवरती गोलंदाजी करणारा असा गोलंदाज आहे. सुंदर चेंडू. इथे मात्र 2 धावांचा प्रयत्न केला जातो. 2 धावा होतील की नाही हे मात्र पाहिलं जाईल. सातत्याने प्रयत्न चालू आहेत. चार षटकांचा हा सामना फायनल आहे. शैलेश तरघर 40+ मास्टर चषक. मग ह्या जबरदस्त चषकाचा महाविजेता कोण असेल, ही सुंदरशी ट्रॉफी कोणाच्या घरी जाईल, कोणाचा संघनायक असेल जी ही ट्रॉफी उंचावेल. ऑस्ट्रेलियाच्या बाहेरचा खोलवर टप्प्याचा चेंडू. इथे मात्र काय चाललंय, कोंबडी पकड चालू आहे. 2 धावांचा प्रयत्न आणि निश्चितच दुसऱ्या वेळेला मात्र फलंदाज बाद होईल. नवीन फलंदाज आपण पाहतोय जितेंद्र सोमस यांच्या जागेवरती किरण पाटील. आता मात्र दोन्ही लेफ्ट हँडेड बॅटर आलेत. लेफ्ट हँडेड बॅटर म्हटलं तर एक डोकेदुखी कायम पाहायला मिळते, कारण लॉंग स्ट्रॉंग फटके लेफ्ट हँडेड बॅटर्स यांच्याकडे असतात. मग अनेक उदाहरणं आहेत. क्रिस गेलचं नाव आहे, अभिषेक शर्मा आहे, शिवम दुबे आहे, अनेक उदाहरणं आहेत. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू निश्चितच लॉंग ऑनला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव मात्र मिळेल जरूर. एका धावाने धावसंख्येला आकार मिळेल, धावसंख्या जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 5च्या घरामध्ये. 4 चेंडू फेकले गेले. 4 चेंडूंमध्ये 5 धावा. चला 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर पूर्ण करायच्यात, नाही तर तुम्हाला पेनल्टी. स्लॉक स्लिप, घुटना टेक, तमाशा देख. किरण पाटील ब्रँडेड सिक्सर. हा बॉल मिळणार नाहीये, नवीन चेक करून द्या किरण पाटील. मग तुम्ही ह्या लेंथवरती किरण पाटील यांना गोलंदाजी नाही करू शकत. या लेंथवरती ही बरोबर 4 मीटर वाली लेंथ आहे. मग ती बरोबर स्लॉक स्वीप मध्ये इथे उचलून फेकला गेला चेंडूला. किरण पाटील ब्रँडेड षटकार पाहायला मिळाला. षटकाराने मात्र धावसंख्या 11. जबरदस्त अशी सुरुवात पाहायला मिळते. उल्वे संघ आज ताकदवर खेळलाय. मग पहिल्या मॅच पासून उल्वे संघ आज ताकदवर खेळला. माऊलीसाठी आता मात्र टेन्शन असेल, परंतु अनुभवाचा वापर केला माऊलीने आणि निश्चितच हा चेंडू मात्र निर्धावालाय.
यहाँ से पहला ओवर मुकम्मल होते हुए कुल रन संख्या जुड़ चुकी है पहले ओवर के बाद एक विकेट के नुकसान की ओर 11 पे एक, तो 3 इक्के लगाए गए हैं स्कोर कार्ड के ऊपर, 4 इक्के, एक ओवर, एक विकेट और 11 रन, और 11 का आस्किंग रन रेट भी, स्ट्राइक रेट भी जिसे हम कहते हैं। एक तरफ देखा जाएगा तो किरण पाटिल 300 के स्ट्राइक रेट से खेल रहे हैं, तो दूसरी तरफ आइलेश 100 के स्ट्राइक रेट से खेल रहे हैं। अभी यहाँ पे एक बड़ा द्वंद्व देखने को मिलेगा, एक कंपटीशन देखने को मिलेगा, कल्पेश वर्सेस आइलेश एंड कल्पेश वर्सेस केपी। तो ये जो युद्ध है ना, जो आज की रात में सबसे बड़ा युद्ध देखने को मिल सकता है, क्योंकि इसके पहले वाले मैच में कल्पेश ने बेहतरीन गेंदबाजी का सादरीकरण किया था। तो यहाँ पे आइलेश क्या ये युद्ध में जीतेंगे, बड़े स्ट्रोक यहाँ पे देखने को मिल सकते हैं क्या, ये सभी सवाल आने वाले कुछ गेंदों में उसके जवाब मिलने वाले हैं। कल्पेश और एक बार तैयार रहेंगे अपने रनवे पे। ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद थी, हल्के हाथों से खेली है, लेकिन यहाँ पे क्या गलती की है सुशील जी ने, यहाँ पे आउट हो। 2 रन तो बनने चाहिए थे, 2 रन बन सकते भी थे, लेकिन यहाँ पे 1 रन संख्या जो कि मिल जाएगी। और किरण पाटिल अपने आप में विश्वास रखते हैं, सामने कौन है उससे मुझे फर्क नहीं पड़ता, मेरे में ताकत है, मेरे में काबिलियत है, उससे मेरे अनुभव से मैं खेलूंगा। तो यहाँ पे अपने आप में जो विश्वास रखा है उसको कायम रखना पड़ेगा कल्पेश के सामने किरण पाटिल। बहुत दूर से उसे खींचने का प्रयास किया था, लेकिन गेंद जाकर पटकी गई है बॉडी के ऊपर, कंधे के ऊपर शायद से गेंद लगी थी। इस रिप्ले में हम देख पा रहे हैं चेस्ट के ऊपर गेंद लगी थी। तो अच्छी गेंदबाजी यहाँ पे कल्पेश की ओर से, और जो कि इम्पोर्टेंट है अपने टीम के लिए। गेंद थी, उसको सामने खेला है वी शेप में, वहां पे प्रोटेक्शन है, 1 ही रन मिलेगा वहां पे, क्योंकि केपी जानते हैं सामने वाले बल्लेबाज भी उतने ही ताकतवर है, तो वहां पे चांस देना बनता है। तो 1 रन की सहायता से यहाँ पे रन संख्या जाएगी 13 की ओर, 1 विकेट के नुकसान के ऊपर। कल्पेश जिनका दूसरा ओवर अपना निजी पहला टीम का दूसरा ओवर फेंकते हुए अभी तक 3 गेंदें फेंकी गई है, 3 गेंदें शेष है। तो यहाँ से पहले 3 गेंदों में खाली 2 रन खर्च किए हुए हैं कल्पेश द्वारा। आइलेश के लिए पुलटस गेंद थी, लेकिन यहाँ पे गति से बीट हुए आइलेश, इसे सफल होकर खेलना चाहते थे, बल्ले को मोड़ना चाहते थे, लेकिन गेंद की रफ्तार ज्यादा थी। जब तक गेंद निकल गई, बैट को हल्के से स्पर्श करके ब्रश करके गई है, सिंगल रन यहाँ पे मिल जाएगी, जो कि स्कोर कार्ड को आगे चलता करेगी 14 के तहत। वन 1.4 ओवर्स और स्कोर कार्ड के ऊपर 14 रन फंसाया है। इस बीच किरण पाटिल जानते थे कि ये स्लो रन आने वाली है, लेकिन ऑफ स्टंप के बाहर वाली स्लो रन आई है, तो पूरी तरह से चकमा खाई है केपी। उलवे टीम दोनों बाएं हाथ के बल्लेबाज यहाँ पे आए हैं, दाएं हाथ के गेंदबाज कल्पेश। अभी तक देखा गया तो 5 गेंदें फेंकी और खाली 3 रन यहाँ पे दिए हैं अपने पहले 5 गेंदों में। महत्वपूर्ण रहेगा यह अंतिम गेंद उलवे की ओर से। यहाँ पे अच्छी गेंद थी, जो कि और एक बार केपी के बॉडी पे जाके पटकी है। तो इस ओवर में जो द्वंद्व मैंने कहा था, ये द्वंद्व कल्पेश ने और एक बार जीत लिया है। 2 ओवर खत्म हो चुके हैं। पीटीसी लाइव के माध्यम से आप देख सकते हैं ये रिप्ले। तो और एक बार यहाँ पे किरण पाटिल
अपने बॉडी के ऊपर गेंद लेते हुए। तो 2 ओवर मुकम्मल हो चुके हैं। 2 ओवर के बाद कुल रन संख्या बन चुकी है उलवे टीम की 14, 1 विकेट के नुकसान की ओर, जिसमें कल्पेश ने 1 विकेट एक जो विकेट आया था वो रन आउट के तौर पे आया था। तो यहाँ पे कोई भी गेंदबाज को अभी तक विकेट नहीं है। नए गेंदबाज ज्ञानेश्वर। तो यहां से 12 गेंदें उलवे टीम के लिए इंपॉर्टेंट रहेगी, आइलेश के लिए इंपॉर्टेंट रहेगी, क्योंकि बड़ा स्कोर खड़ा करना पड़ेगा। ऑफ स्टंप के बहुत बाहर जाने वाली गेंद थी, वाइड गाइडलाइन को छोड़ती हुई एक गेंद अंपायर ने कहा है ये वाइड गेंद है, दिशाहीन गेंदबाजी। और एक बार अंपायर विश्व कोहली का इशारा, ये भी गेंद पूरी तरह से दिशाहीन गेंदबाजी। अंपायर ने अपने बाहें फैलाते हुए कहा है कि गेंदबाज को और एक बार गेंद फेंकनी पड़ेगी, सामने वाली टीम को 1 रन दिया जाएगा तो कुल रन संख्या यहाँ पे बन जाएगी 16। 1 विकेट के नुकसान पर रन बनाना पड़ेगा उलवे टीम, क्योंकि यहाँ पे वहाल में भी कामयाबी है, वहाल के पास बल्लेबाजी है। आड़े हाथों से खेलने का प्रयास, केपी को फंसा है यहाँ पे ज्ञानेश्वर ने, अपने अनुभव का इस्तेमाल किया। गेंदबाजी में ज्यादा स्पीड नहीं था, लेकिन ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद थी जिसको हल्के हाथों से बाहर निकाला था। आउट स्विंग देखने को मिला है। शॉर्ट ऑफ लेन गेंद है, इतना शॉर्ट आप नहीं दे सकते, अगर इतना शॉर्ट देंगे तो बड़ा स्ट्रोक देखने को मिल सकता है, लेकिन अंत में क्या फील्डिंग देखने को मिली है। सबसे इंपॉर्टेंट होता है फील्डिंग। फील्डिंग में जितने रन्स बचाएंगे ना आप, उतना आपका टारगेट छोटा होता है। जितना टारगेट छोटा रहेगा उतना आपका टेंशन कम रहेगा। तो यहाँ पे रन संख्या आएगी, 1 रन संख्या जाएगी 17 की ओर। 17 किरण पाटिल अभी तक 4 गेंदे बिंदी खेली है। ये इनका परफॉर्मेंस नहीं है किरण पाटिल का। इस साल में देखा जाएगा तो किरण पाटिल बड़े बड़े स्ट्रोक्स लगाए है। रिवर्स स्वीप करने का प्रयास किया था और इस बीच स्वीट हिट और स्वीट हिट देखने को मिला। सुबह का भूला अगर शाम को वापस आए तो उसे भूला नहीं कहते दोस्तों। 4 गेंदे बिंदी करने के बाद यहाँ पे किरण पाटिल का रिवर्स स्वीप 4 नंबर 4 देकर जाएगा। तो यहाँ पे कुल रन संख्या जाएगी 21। इस ओवर में अभी भी 3 गेंदे शेष है। तो यहाँ से ये आने वाली 3 गेंदे उलवे के हिसाब से बहुत इंपॉर्टेंट रहेगी, क्योंकि वहाल तो अच्छा काम कर रही है, वहाल के गेंदबाज अच्छा काम कर रहे हैं, तो उलवे के लिए आने वाली 3 गेंदे इंपॉर्टेंट रहेगी। फुल टॉस गेंद थी, लेकिन यहाँ पर गति ज्यादा थी, गति से यहाँ पे बीट किया है किरण पाटिल को। ज्ञानेश्वर के लिए तालियां बज रही है अपने टीम की ओर से। इस ओवर में और 2 गेंदे शेष है। अच्छी गेंद है यहाँ पे, किरण पाटिल का बल्ला नहीं चल रहा है क्योंकि वो आउट स्विंग कर रहे हैं केपी, इसलिए गेंद अंदर आ रही है। और एक बार बहुत बेहतरीन अंपायरिंग विश्व कोहली द्वारा। उल्टा अस्ती यहाँ पे केपी, संदेह जब भी आदमी का कॉन्फिडेंस टूटता है ना तो ये ऐसी चीजें होती है। तो यहाँ पे फुल टॉस गेंद पे बड़ा स्ट्रोक आना इंपॉर्टेंट था। इस ओवर में देखा जाएगा तो कुल रन संख्या बनी है 7 और 3 ओवर के बाद कुल रन संख्या बनी है 21। तो यहाँ पे किरण पाटिल बहुत सारी गेंदें खेली है, उसमें से खाली 3 ही गेंदें कनेक्ट कर पाए हैं और 7 गेंदें बिंदी की है किरण पाटिल। ये गेम नहीं है किरण पाटिल का, लेकिन आज 12 बजने के बाद थोड़ा सा तारे बदल गए हैं।
क्योंकि 12 बजने के बाद ही ये थोड़ा सा अलग सा माहौल बन गया। समीर पाटिल यहाँ पे अंतिम ओवर फेंकने के लिए तैयार और सामने है आइलेश मात्रे। तो लगातार 2 यहाँ पे स्विंग गेंदबाज। आइलेश का ये बड़ा प्रहार, वहां पे शायद रहेंगे, प्रोटेक्शन पिलर रहेगी, लेकिन कोई उसका कुछ नहीं बिगाड़ पाएगा। गेंद देखेंगे ना अगर आप, तो ज्यादा ऊंचाई भी नहीं थी गेंद, लेकिन बहुत बढ़िया पिकअप किया था उसको, उसके चलते टाइमिंग प्रॉपर मिला था आइलेश को। तो यहाँ पे गेंद गुम हो गई है। अशोक जी मड़वी इस तरगढ़ टीम के एक पुराने सदस्य है, लेकिन देखो अपना काम कर रही है। आदमी के मन में ना कहीं भी संदेह नहीं होना चाहिए। कोई भी काम छोटा नहीं है, कोई भी काम बड़ा नहीं है। अपने टीम के लिए काम कर रहे हैं और आदमी बड़ा कितना भी हो जाए ना, क्रिकेट को अपना दैवत मानते हैं। ऐसे सब 40+ मास्टर्स है। तो यहाँ पे समीर जी पाटिल इनके पहले गेंद के ऊपर नंबर 6 यहाँ पे लगाए आइलेश द्वारा। तो नंबर 6 के सहायता से कुल रन संख्या जाके जाएगी 27। अंतिम 5 गेंदों शेष है। अंतिम 5 गेंदों में क्या रन संख्या यहाँ पे खड़े किया जाएगा टीम उल्वे के माध्यम से। समीर पाटिल पहले गेंद पे नंबर 6 आए हैं, लेकिन उनके पास भी अच्छा स्विंग है, उसका यहाँ पे फायदा उठाना पड़ेगा समीर पाटिल जी को। तो आइलेश यहाँ पे देखा जाएगा। इस बीच आड़े हाथों से खेलने का प्रयास किया था, लेकिन गेंद जाएगी निश्चित तौर से स्क्वायर लेग के रीजन में, विकेट के रीजन में। और यहाँ पे एक शायद से बल्लेबाज आउट हो सकते हैं और यहाँ अंपायर की उंगली ऊपर जाते हुए और इशारा आएगा अंपायर द्वारा। आइलेश मात्रे को यहाँ से लौटना पड़ेगा, क्योंकि 2 रन की यहाँ पे गुंजाइश नहीं थी, लेकिन 2 रन का प्रयास किया था आइलेश मात्रे द्वारा। और इस बीच रनआउट के तहत, रनआउट के स्वरूप में एक बल्लेबाज को यहाँ से जाना पड़ेगा आइलेश मात्रे को। रन संख्या यहाँ पे स्कोर कार्ड के ऊपर 28-28 और 2 विकेट, दोनों विकेट जो आए ना, दोनों विकेट रनआउट के स्वरूप में आए हैं। पैडी खारकर नए बल्लेबाज अपनी टीम के लिए। अभी लेफ्ट हैंड राइट हैंड कॉम्बिनेशन देखने को मिल सकता था, यही कॉम्बिनेशन आपको आगे लेके आना था एक्चुअली। जब भी पहली विकेट आई थी, आपके पास एक राइट हैंड बैटर था, तो आपको ये कॉम्बिनेशन आगे लेके आना था। लेकिन आपका जो कॉम्बिनेशन बना है पहले से, जिसके स्वरूप में आपने बहुत सारे मैचेस जीते हैं, तो वो उसके ऊपर ये कैप्टन ने भरोसा किया था। तो यहाँ पे अंतिम गेंदें रहेगी 4 और इस 4 गेंदों में रन संख्या कितनी बनाई जाएगी उसके ऊपर लक्ष्य रहेगा सभी का। पैडी खारकर काबिलियत पूरी रखते हैं, लेकिन समीर पाटिल क्या गेंद फेंकी है। अगर सामने वाले में काबिलियत, तो हम भी उसी काबिलियत के गेंदबाज ऐसा कहते हुए समीर पाटिल यारकर गेंद फेंकी थी, बेहतरीन गेंद, लेकिन 2 रन संख्या यहाँ पे मिल जाएगी। उसके स्वरूप में रन संख्या बन जाएगी स्कोर कार्ड के ऊपर 30। अंतिम की 3 गेंदें यहाँ से टीम उल्वे प्रारंभिक बल्लेबाजी करते हुए थोड़ा से पीछे है, लेकिन अंतिम की 3 गेंदों में क्या नंबर आएंगे। फुल टॉस गेंद थी, फिर से ऐसे कनेक्ट नहीं कर पाए। गेंद जा जाएगी नो मैन लैंड में, लॉन्ग ऑन में, जहां से फेंका जाएगा गेंद तो 2 रन संख्या मिल जाएगी। 2 के स्वरूप में यहाँ पे रन संख्या बन जाएगी 32-32 runs on the scorecard. 2 more delivers to go in this over. तो यहाँ से 2 गेंदें शेष रहेगी जिनमें टारगेट सेट किया जाएगा, 2 गेंदों में टारगेट सेट किया जाएगा। प्रदीप खारकर, समीर पाटिल तैयार, हवा में है, कुछ देर हवा में रहेगा और क्या शायद से कैच भी पूरा कर पाएंगे। समीर पाटिल बेहतरीन यहाँ पे गेंदबाजी का सादरीकरण, बेहतरीन गेंदबाजी का यहाँ पे प्रदर्शन किया है समीर पाटिल। अपने ही गेंदबाजी में कॉटन बॉल का विकेट यहाँ पे लपका
समीर पाटिल पहले गेंद पे नंबर 6 आए थे, उसके बाद अपने आप को वापस से कहा कि मेरे में काबिलियत है, मेरा जो आत्मविश्वास है, मेरा जो अनुभव है उसका मैं वापर करूंगा और उसका सदुपयोग किया समीर पाटिल। और अभी तक देखा गया तो रन संख्या वोल्वे टीम की 32 के ऊपर सीमित है, तो 32 एक बड़ा स्कोर नहीं है फाइनल में। तो सचिन खारकर यहाँ पे अंतिम बल्लेबाज। सचिन खारकर यावेळेला मात्र पंचांकडे पाहिलं जातं आणि पंचांनी मात्र सांगितलं की हा गडी सुद्धा बाद आहे। इथे मात्र खऱ्या अर्थाने उल्वे संघाला अक्षरशः शांत ठेवले। मग जो उल्वे संघ सकाळपासून अक्षरशः आग ओकत होता, फलंदाज सर्व त्यांचे जबरदस्त फलंदाजी करत होते, ते उल्वे संघ मात्र आता शांत राहिले। 4 षटकांचा खेळ संपला, 4 षटकांची अंतिम धावसंख्या आहे ती म्हणजे 32। येणारे 24 चेंडू आणि 33 धावांची गरज। चला वहाल संघ थोडी गाय करा। धावसंख्या झाले 32, 33 धावा चेस करायच्यात येणाऱ्या 24 चेंडू मध्ये। जाऊया आपण मैदानाकडे। आता मात्र शेवटचे 4 षटक असतील किंवा 33 धावा चेस करायच्या आहेत। जिकडे 33 धावा चेस कराव्या लागतील, जर 33 धावा चेस केले तर बहाल संघ जिंकेल
आणि या 33 धावा डिफेंड केल्या तर मात्र वेलवेल संघ जिंकेल. दोन्ही संघ मॅच सोडायला तयार नाहीयेत. फलंदाजीमध्ये चुका झाल्या तरी गोलंदाजीमध्ये चुका होणार नाहीयेत. इकडे दक्षता घेतली जाईल वेलवेल संघाकडून. पहिला षटक मात्र विजय शेटकारकर ब्रँड आहेत. विजय शेटकारकर साहेब म्हटलं तर गौरी स्पोर्ट्स उलवेचे ब्रँड अँबॅसेडर विजय शेटकारकर. पहिला चेंडू हलक्या मुखात खेळलाय. निश्चितच एक धाव मिळाली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल की नाही हेही पाहिलं जाईल. एका धावेने मात्र खातं खोलले तर आपण पाहतोय जोडगोळी निश्चितच मनोज आणि उमेश, मनोज दापोलकर आणि उमेश अशी जोडगोळी. विजय शेटकारकर एक जबरदस्त गोलंदाज, कायम ताकदवर गोलंदाजी पाहिली गेली. ऑफ स्टंपला चेंडू होता, बॅकफुटला जाऊन पंच केला डीप मध्ये. पॉइंटला क्षेत्ररक्षक दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल की नाही. फलंदाज मात्र बाद होईल. मनोज मात्र बाद होऊन तंबूच्या आश्रयाला जाईल. एक धाव होती, दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला गेला आणि तिथून मात्र निश्चितच फलंदाज मात्र बाद झालाय. क्रिकेट 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 मग सर्वांना वेळ लावल्या संघाने. चला वाल संघ, तुम्हाला फलंदाज रेडी ठेवला पाहिजे. बाउंड्री लाईन क्रॉस करायच्या अगोदर तुमचा दुसरा फलंदाज तयार पाहिजे. कल्पेश आलाय, वन डाऊनचा फलंदाज व्हाल कडून. मग आतून इथे कोणता असा फलंदाज असेल जो व्हाल संघाला सुस्थितीमध्ये पोचवेल. मग ही सुंदरशी चमचमती ट्रॉफी कोणाच्या घरी जाईल, हे सगळे प्रश्न मात्र काही येणाऱ्या चेंडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आताची ही जोडी आहे ती म्हणजेच उमेश आणि कल्पेश, ही जोडी खूप महत्वाची असेल. इथून महत्वाचे असतील ते म्हणजेच ब्रेक थ्रू आणि इथून महत्वाच्या असतील त्या धावा. आज सकाळपासून आपण ही स्पर्धा पाहतो जिकडे निश्चितच अनेक घडामोडी आपण पाहिल्या या स्पर्धेमध्ये. ही स्पर्धा पूर्णपणे आज कव्हर केली पनवेल टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून. यशवंत कोले यांनी गुणसंख्येला काम केलं. आडव्या पट्ट्याने खेळताना सुपर गोलंदाजी. विजय शेट अक्षरशः हा चेंडू यष्ट्यांना घासून जातो की काय असं वाटलं. हे तो चेंडू मात्र पाहायला मिळाला. अशी टिचून गोलंदाजी केली तर मॅच मध्ये मजा येईल. इथे मात्र काय घडलंय, विजय शेटकारकर एक ब्रँड आहे, त्या ब्रँडनी मात्र दाखवून दिले कि शेर बूढ़ा भी हो जाए ना तो कभी घास नहीं खाता है, वो मांस ही खाता है. कल्पेशला मात्र पाठवलं तंबूच्या आश्रयाला. घडी मात्र बाद झालाय. कल्पेश सारखा महत्वाचा मोहरा काही न करता गोल्डन डक घेऊन इथे परततोय. धावसंख्या पाहिलं तर 2 वरती थांबल्यात. धावसंख्या 2 वरती धावसंख्येला अक्षरशः थांबवून ठेवलंय. दशरथ पाटील सरांच्या भाषेमध्ये सांगायचं धावसंख्येला 2 वरती लखवा मारलाय. समीर पाटील नवीन फलंदाज आपण पाहतोय. प्रकार सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. समीर शेठ पाटील शेवट आता मात्र तुम्हाला इथून चांगला खेळ करावा लागेल, कारण 5 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत. धावसंख्या निश्चितच 2 वरती थांबवल्यात. त्यामुळे मात्र आता
टार्गेटला एक वेगळ्या दिशा मिळेल. समीर पाटील फसवला, ह्या वेळेला सुद्धा फसवला गेलाय. विजय शेठ खारकरांची गोलंदाजी अवघड टाळा वाजा मित्रांनो. फक्त 2 धावा दिल्या आणि विकेटही मिळवले. एक रनआउटचा विकेट होता आणि एक स्वतः त्यांनी क्लीन बॉल केलाय. पण निश्चितच 33चा टार्गेट आहे. 33 धावा कशा पद्धतीने पूर्ण केल्या जातील. केपी जे चेंडू निर्धाव केले होते चेंडू आता इथे निर्धाव टाकावे लागतील, कारण समोर उमेश आहे, समोर उमेशकडे ताकद आहे. तर महाल संघाला मोठे फटके मारताना थोड्याशा एकेव दुहेरीकडेही लक्ष देणं तेवढंच महत्वाचं असेल, कारण धावसंख्येमध्ये बदल करणं गरजेचं आहे. 33चा टार्गेट छोटा होता, परंतु तुम्ही पहिल्या षटकामध्ये अवघड 2 धावा घेतल्यामुळे त्याचा टार्गेट थोडं मोठं झालंय. कारण 33 म्हटलं तर धावसंख्या ह्या जवळजवळ 8च्या सरासरीने होत्या. आता मात्र धावसंख्या सरासरी वाढली. 18 चेंडू आणि 31 धावांची गरज. धावसंख्या सरासरी आता 10 च्या पुढे गेली. ऑस्ट्रेलियाच्या बाहेरचा चेंडू निश्चितच अतिशय हुशारीने फेकला गेला होता. तिथून मात्र उमेशला 1 धाव मिळेल, वाल संघाला 1 धाव मिळेल. धावसंख्या आपण पाहतो त्या म्हणजे 3च्या घरामध्ये अजूनही 30 धावांची गरज आहे. 17 चेंडू आणि 30 धावांची गरज. केपी तयार असतील. गतीवरती सहारून गोलंदाजी केली जाते. चेंडू हा आउट स्विंग केला गेलाय. मग 8 मीटरवरून म्हणजेच गुड लेन स्पॉटवरून चेंडू हलकासा बाहेर केला जातो. केपीची स्पेशालिटी आहे ती. समीर पाटील चेंडू बॅटवरती घ्यावे लागतील. चेंडू बॅटवरून बाहेर टाकण्यापेक्षा बॅटवरती घेऊन धावसंख्येला आकार देणे महत्वाचं आहे. बॅट टू बॉलर खेळलाय. चेंडू आहे लॉंग मध्ये क्षेत्ररक्षक. तिथे मात्र 2 धावांचा प्रयत्न केला जातो. उमेश डेंजर एंडला होता. 2 धावा जरूर मिळतील. प्रत्येक धाव महत्वाची आहे. मग दुहेरी जरी आली ना तरीही चालेल, परंतु विल्वे संघ ज्या ताकदीने गोलंदाजी करतोय, वाल संघ प्रत्येक धाव महत्वाची आहे. काही खराब चेंडू येतील त्याच्यावरती मोठा फटका जरूर येईल, परंतु चांगल्या चेंडूवरती एकेरी दुहेरी येणं महत्वाचं असतं. दुहेरी आली इथे. इथे मात्र शपलवून मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. पंजांकडे पाहिलं गेलं होतं. एक धाव मात्र मिळेल जरूर इथे. लेग बॅकच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळेल. निश्चितच पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्क्सवरती आपण पाहतोय किरण पाटील तयार. 33-6 चेस आहे. धावसंख्या धावफलकावरती 6. 14 मध्ये 27 ची गरज अजूनही. 14 मध्ये 27. मॅच अजून दोन्हीकडे आहे. ऑप्शनच्या बाहेर बराचसा बाहेर गेला. तर मात्र दिशाहीन चेंडू पाहायला मिळाला. किरण पाटील सातत्याने मात्र जास्त ताकद लावण्याचा प्रयत्न चालू आहे. आपल्या परीने आपल्या संघाला विजयशी संपादन करण्याचा प्रयत्न चालू आहे. वाल संघ 2च विकेट पडलेत, परंतु टेन्शन घेऊन खेळतो की काय. आपल्यात ती ताकद आहे का. उमेशकडे ताकद आहे मोठे फटके मारण्याची. ऑफस्टंपचा बाहेरचा चेंडू अगदी जबरदस्त फेकला गेलाय. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते. 22च्या स्वरूपात 1 धाव मात्र मिळेल. 22 इथे मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले तर म्हणजेच 8च्या घरामध्ये 8. मॅच मध्ये मात्र आता दम आहे. मॅच मध्ये पाहिलं तर टेन्शन दोन्ही बाजूला आहे, कारण धावसंख्या धावफलकावरती 8 असताना निश्चितच 33-6 चेस आहे. 33 रन्स टू चेस. समीर पाटील ह्या बॉलला चांगलं कनेक्शन मिळालंय. 1 धाव मिळेल. दुसऱ्याचा प्रयत्न केला जातोय. काय घडलंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करताना थ्रो खराब झालाय. 3ऱ्या धावेचा प्रयत्न चालू आहे. 4 धावा धावून काढले तर 1000 रुपयाचं पारितोषिक सुद्धा आहे. 4थ्या धावेचा प्रयत्न होईल का. आणि 4थ्या धावेचा प्रयत्न करताना मात्र समीर पाटील बाद झालेत. परंतु महत्वाचं काय, या चेंडूवरती 3 धावा आल्यात, जे की खूप महत्वाचं आहे. 3 धावांनी धावसंख्या आपण पाहतो या षटकामध्ये
एकूण धावसंख्या धावफलकावरती 11 आणि या षटकामध्ये धावा आल्या त्या म्हणजेच 9, कारण पहिल्या षटकामध्ये 2 आल्या होत्या, या षटकामध्ये आल्यात 9. 12 चेंडू आणि धावांची गरज असेल ती म्हणजेच 22. 12 मध्ये 22. मॅच अजूनही दोन्ही बाजूला आहे. निशांत नवीन फलंदाज निशांत 12 चेंडू मध्ये 22. अर्धे चेंडू टाकून झालेत, अर्ध्या चेंडूंमध्ये 11 बनल्यात आणि अर्ध्या चेंडूंमध्ये 22 बनवायचे आहेत. आता 11 ती सरासरी धावफलकावरती लागली गेली. कंपल्सरी तुम्हाला षटकाच्या मागे 11 धावा कराव्याच लागतील. टेन्शन वाला मॅच आहे. चला टीम मीटिंग नको. उल्वे संघ विनंती असेल आयोजकांच्या वतीने हाक आलेली आहे. टीम मीटिंग नको. कोणता गोलंदाज चूज कराल त्याच्यासोबत लगेच उभे राहा. मध्ये 22 ची गरज. अर्धीच मॅच झाली दुसऱ्या इनिंग मधली, अजून अर्ध्या ओव्हर बाकी आहेत. चला उल्वे संघ प्लीज सहकार्य करा. खर तर ही स्ट्रॅटेजी असते प्रत्येक संघाची, मोमेंटम ब्रेक करायची. तेच ना, मोमेंटम तर त्यांच्याकडेच आहे. मैदानामध्ये श्वान पथक. खर तर ही रात्रीची त्यांचीच जागा आहे रोजची. आपण आज नवीन आलो इथं, त्याच्यामुळे त्यांना झोपायचं आपण त्यांना झोपून देत नाही. बघा मैदानावरती श्वान पथक आपण स्क्रीनवरती पाहतो पनवेल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. त्यांचा झोपाचा वेळ झाला आणि आपण खेळतो म्हणून ते बिचारे टेन्शन मध्ये आहेत. तर 12 मध्ये 22 ची गरज आहे. जाऊ आपण एकदा मैदानाकडे. गोलंदाज विकास. ऑप्शनच्या बाहेर चांगला कट केला. चेंडू मात्र घरंगळत चाललाय, तो म्हणजेच बॅकवर्ड पॉइंटला. एक धाव जरी मिळेल, एका धावेने मात्र 2 धाव जरी मिळतील, 2 धावांनी धावसंख्येला आकार मिळेल. निश्चित असं धावसंख्या जाऊन पोहोचतील 13 च्या आकड्यामध्ये. 11 चेंडू आणि 20 धावांची गरज. 11 चेंडू 20 धावांची गरज. चांगला चेंडू आहे. विकास चेंडू जर पाहिला तर अतिशय चांगल्या टप्प्यावरती फेकला गेला होता. शॉर्ट ऑफ लेन होता, परंतु उसळी चांगली मिळाली. इथं मात्र जरूर थांबवलंय ते म्हणजेच उमेशला. अक्षरशः जो उमेश सकाळपासून मोठे फटके मारतो तो त्या उमेशला मात्र शांत केलंय. फुल टॉस. फुल टॉस. तिथे झेलची संभावना आहे आणि झेल ही मात्र पूर्ण केला जातोय. महत्वाचं होतं आणि तो झेल पॅडीने पूर्ण केलाय. व्हेरी वेल डन पॅडी. कदाचित हा चौकार षटकार गेला असता मॅच फिरवू शकली असती आणि इथं मात्र पॅडीने स्वतःच्या ताकदीवरती हा झेल रोखलाय आणि खरोखरच ह्या मॅचला मात्र रोखण्याचं काम केलंय. अप्रतिम झेल पाहायला मिळाला खरंच. चला उल्वे संघ थोडी घाई करा अशी विनंती आहे. नवीन फलंदाज आपण पाहतो सुहास, परंतु वहाल संघाकडे निशांत सारखा बॅटर आहे, अजून सुहास सारखा बॅटर आहे, त्याच्यामुळे वहाल संघाची खरी तर मॅच मधली पकड अजून चांगली आहे. परंतु टेन्शन वहाल संघाने घेतलं हे काही मला अजून पटत नाहीये. 10 मध्ये 20 ची गरज आहे. 10 मध्ये 20 म्हणजे केडी खरंच जास्त धावा आहेत का? कधी कधी एका ओव्हर मध्ये 20 असले तरी टेन्शन घेत नाही प्लेअर. खरं टेन्शन आहे ते उल्वेवरती, परंतु वहालने का ते घेतले ते अजून मला टॅक्टिक समजत नाहीये. कदाचित उल्वे संघ यस 3 बॉल झालेत इश्यू. येस 3 बॉल झालेत.
अजूनही 9 चेंडू आणि 20 धावांची गरज. 9 चेंडू 20 धावांची गरज. 9 चेंडू आणि 20 धावांची गरज. पुढे सरसन्मानाचा प्रयत्न. मग विकासकडे वेगळं अस्त्र आहे ते म्हणजेच ऑप्शनच्या बाहेरून चेंडूला अजून दूर नेण्याचं. पुढे सरसन्मान मारण्याचा प्रयत्न केला होता. जो अनुभवी गोलंदाज असतो ना तो अनुभवी गोलंदाज खऱ्या अर्थाने ताकदवर फलंदाजांना पुढे खेचल्यानंतर अजून बाहेर काढतो. त्याचं एक सादरीकरण मात्र पाहायला मिळालं विकासच्या माध्यमातून. 8 चेंडू 20 धावा. 8 चेंडू 20 धावा. समोर सुहास आहे. जबरदस्त कमबॅक केलं उलवे संघाने. 33 धावा छोट्या वाटल्या होत्या. आता त्याच 33 धावा मात्र आभाळा एवढ्या वाटू लागलेल्या आहेत. कारण गोलंदाजी काय केली. जबरदस्त अफलातून कामगिरी केली सर्व गोलंदाजांनी. फेशियल एक्सप्रेशन टिपले जातात पनवेल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. सततचे हे 2 निर्धाव चेंडू मात्र वहाल संघाला थोडासा बॅकफूट वरती घेऊन गेलाय. जो वहाल संघ सकाळपासून ताकदवर खेळत होता तो वहाल संघ थोडा बॅकफूट वरती आलाय. 7 चेंडू आणि 20 धावांची गरज. 7 चेंडू 20 धावा. चला खूप जास्त वेळ चाललाय मॅच मध्ये. भरपूर जास्त वेळ चाललाय मॅच मध्ये. हा 7 मध्ये 20. विकास तयार असेल पंचांच्या उजवीकडून सुहाससाठी. समोर खेळलाय. इथं झेल होऊ शकतो. केपी झेल खाली येतील. फलंदाज मात्र बाद होईल. अक्षरशः ह्या तीनही गोलंदाजांनी थांबवून ठेवलं. जकळून ठेवलंय फलंदाजांना. सततचा हा 5वा विकेट मात्र इथं बाद होईल. शेवटचे 6 चेंडू आणि 20 धावांची गरज. शेवटचं षटक साकारण्यासाठी कोण येईल. नवीन फलंदाज कोण येईल. विकास फक्त 2 धावा देताना 2 विकेट मिळवलेत. 6 चेंडू आणि 20 धावा. चला उलवे संघाला मीटिंग साठी एक तर टेबल द्या. चला लवकर विषय प्लीज विनंती असेल. अध्यक्ष थोडी घाई करा अध्यक्ष प्लीज. 6 चेंडू 20 धावा आहेत. सहा चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. गोलंदाज कोण येईल आणि फलंदाज आता मात्र स्ट्राईक एंडला आलाय तो म्हणजेच निशांत. खरं तर निशांतनी हे सगळे चेंडू खेळणं आहे कारण सकाळपासून निशांतच्या बॅटला चेंडू येत आहेत. त्यामुळे स्ट्राईक वरती थांबून धावा पूर्ण कशा केल्या जातील तिकडे लक्ष देणं गरजेचं आहे. संजय कांबळे आणि गोलंदाजच्या बोलावरती आपण पाहतोय निश्चितच कोण पाडी प्रदीप खारकर. महत्वपूर्ण षटक हाताळण्यासाठी प्रदीप खारकरला 6 चेंडू आणि 20 धावांची गरज. समोर आहे एक धाकड फलंदाज निशांत. आता खऱ्या अर्थाने मैदानावरती उपस्थित सर्व क्रीडा रसिक आहेत. लाईव्हच्या माध्यमातून उपस्थित तेही खरे क्रीडा रसिक आहेत. प्रतिपेक्षे त्या सर्वांचं पुन्हा एकदा मी गव्हांचा आवाज राजकीय अंकोळी सहर्ष स्वागत करते. 6 चेंडू आणि 20 धावांची गरज. प्रदीप खारकर तयार. निशांतला इथं मात्र फसवलाय. वाईड आहे चेंडू. एक धाव तर कमी झाली. आव्हानातली एक धाव कमी झाली. धावसंख्या 1 ने मात्र बदलेल वाढेल ती म्हणजेच बऱ्याच उशिरानंतर धावसंख्या 13 वरून 14 वरती गेली. भरपूर चेंडू झाले.
हवेमध्ये आहे, 2 धावा होतील की नाही हे मात्र पाहिलं जाईल. एका धावेने मोठा फरक पडणार नाहीये, 2 धावा अगदीच येणं गरजेचं असेल. धावसंख्या जाऊन पोहोचतील तर म्हणजेच 16च्या घरामध्ये 5 चेंडू आणि 17 धावांची गरज. 5 चेंडू 17 धावा. ह्या चेंडूवरती मोठा फटका लागला तर मॅच पुन्हा एकदा थोडीशी बदलू शकते. परंतु पहडीकडे बऱ्याच वर्षांचा अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा वापर आणि केपी दोघांचा इथं मात्र विचार विनिमय केला जाईल की कोणत्या बाजूला निशाण खेळेल, कोणत्या बाजूला गोलंदाजी झाली पाहिजे, क्षेत्ररक्षण कुठे सजवलं पाहिजे, या अनुभवाचा वापर मात्र इथं केला जातो. आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. इसे कहते हैं हार कर जीतने वाले को बाजीगर कहा जाता है. क्या कहती? अभी भी कुछ गेंदे बाकी है, 5 में 17 बनानी है. इस बीच गेंद हवा में है और शायद बाबा के हाथ में जाके रुकेगी. बाबा बाबा काय केलं बाबा? बराच वेळ घाई केली होती. या षटकातील तिसऱ्या चेंडूवरती मात्र गडी बाद झालाय. गडी बाद झाल्यानंतर मात्र निश्चितच इथे धावसंख्येचं फलक मात्र बदललंय. 3 चेंडू बाकी आहेत आणि धावसंख्येची गरज होती म्हणजे 17 धावा. नवीन फलंदाज आपण पाहतो रुपेश. आपल्या संघासाठी 3 चेंडू आणि 17 धावा म्हणजे कंपल्सरी 3 षटकार मारावे लागतील. उल्वे संघ आता मात्र त्यांची बॉडी लँग्वेज बदलली. बाबाच्या हातातून चेंडू जवळजवळ जात आला होता. काय करणार, रात्रीची वेळ आहे आणि 40+ नंतर थोडस नजरेला पण फरक पडतो. चला, शेवटचे 3 चेंडू 17 धावांची गरज. कंपल्सरी षटकार या चेंडूवरती मारावाच लागेल. या चेंडूवरती मात्र षटकार नाही आला, त्यामुळे निश्चितच बाईच्या स्वरूपात 1 धाव येईल. आता मात्र मॅच मध्ये पूर्णपणे एक औपचारिकता बाकी आहे. लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव जरूर मिळते. 2 चेंडू आणि 16 धावांची गरज. चला, नाचवले, पॅडीने नाचवले अक्षरशः सर्व फलंदाजांना. शेवटचा चेंडू ह्या संपूर्ण शृंखलेतला. मग टाळ्या वाजल्या बाद शेवटच्या चेंडूसाठी. शेवटचा चेंडू तोही आला निर्धाव. मैंने कहा था हार कर जीतने वाले को बाजीगर कहा जाता है और टीम उल्वे हारने के लिए तैयार ही नहीं थी. 33 रन की जरूरत थी, जिसको चेस करना था टीम मोहाल को, लेकिन 33 रन को ज्यादा टेंशन में लिया टीम मोहाल ने और उसके बाद जो कॉन्फिडेंस था टीम उल्वे की गेंदबाजी में उसको पूरी तरह से पूरा किया और नंबर 1 का यहाँ पे किताब पटका जो पटका है टीम उल्वे के माध्यम से. तसं लवकर टीम उल्वे